नमस्कार मित्रांनो, मी यश स्वागत करतो परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन घेणार आहे की कोणती पण युनिव्हर्सिटी असो तिचा पेपर हा कसा लिहिला गेला पाहिजे, त्याचबरोबर तुम्ही यामध्ये काय काय चुका करतात आणि त्या चुका कशा मिनिमाइज करायच्या यावरती हा व्हिडिओ बेस असणार आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून पण तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जे काय आपले नवीन अपडेट्स आहेत ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर चला सुरू करूया. तर मित्रांनो, असे काय असणार आहे तुमचे आन्सर शीट. यामध्ये कलर दुसरा असू शकतो, पण बाकी जी काही इन्फॉर्मेशन फिल करायची सर्व सेम असणार आहे. तर यामध्ये सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला इथे एक स्टिकर दिलेलं जाणार आहे, ते स्टिकर तुम्हाला इथं पेस्ट करायचं आहे. तर ह्यामध्ये तुमचा सीट नंबर असणार आहे, स्टिकर नंबर, सब्जेक्ट सेंटर वगैरे असणार आहे. तर ह्यामध्ये मेन गोष्ट काय करायची मित्रांनो, यावरचा सीट नंबर आणि तुमचा सीट नंबर मॅच होतोय का ते एकदा चेक करून घ्यायचं आहे. जर मॅच होत असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण जर चुकीने जर दुसराच स्टिकर जर तुम्हाला आलेलं असेल तर ते एकदा चेक करून घ्या. मित्रांनो, काही वेळेस जर ते स्टिकर मिसमॅच झालं तर तुमचे मार्क्स हे दुसऱ्याला जातील आणि दुसऱ्याचे मार्क्स तुम्हाला पण येऊ शकतात. त्यामुळे स्टिकर चेक करणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्यानंतरची बाकी काही बेसिक इन्फॉर्मेशन फिल करायची. यामध्ये एक्झामिनेशन राहणार आहे, डेट असणार आहे, सब्जेक्ट असणार आहे आणि पेपर नंबर असणार आहे. मित्रांनो, पेपर नंबर जेव्हा पण तुम्हाला क्वेश्चन पेपर मिळेल त्यावरती पेपर नंबर हा मेन्शन केलेला असणार आहे, तो तुम्हाला इथे लिहायचा आहे. त्यानंतर मीडियम ऑफ आन्सर आहे, त्याचबरोबर तुमचा जो काही सीट नंबर आहे तो फिगरमध्ये या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे आणि त्याच्याच खाली वर्ड्समध्ये लिहायचं आहे. मित्रांनो, वर्ड्समध्ये लिहिताना काय करा, एक एक डिजिट आहे त्याचं स्पेलिंग लिहा. समजा 1 आहे तर 1चं स्पेलिंग, त्यानंतर 9 आहे 9चं स्पेलिंग लिहा. बाकी तुम्हाला मोठं लिहायची काहीच गरज नाही, सिंगल डिजिट घ्या आणि त्याचं स्पेलिंग लिहा, ते पण व्हॅलिड असणार आहे. त्यानंतर खाली तुमची सिग्नेचर वगैरे करून द्या. बाकी काही डिटेल भरायची गरज नाही आपल्याला, तिचं समजा जो चेक करणार आहे त्याच्यासाठी असणार आहे. बाकी आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे जेव्हा पण तुम्हाला जी काय आन्सर शीट आहे ती मिळेल आणि त्या सगळ्यात मेन पहिले ही माहिती जी आहे ती भरून टाका आणि त्याच्यानंतर म्हणजे मार्जिन ड्रॉ करायला सुरुवात करून द्या. तुम्हाला क्वेश्चन आन्सर शीट भेटली का मेन काय करायचं, मार्जिन ड्रॉ करायला सुरुवात करायची. तर ती मार्जिन कुठे ड्रॉ करायची ते सांगतो. जी काय आहे ती मार्जिन इथे ड्रॉ करायची. तर इथे का ड्रॉ करायची त्याचं पण रिझन आहे, ते पण सांगतो मित्रांनो. सगळ्यात मेन गोष्ट काय होते मित्रांनो, की पेपरची साईज रिड्यूस होऊन जाते. तुम्हीच बघा, समजा हा जो स्टुडंट आहे याने इथं लिहिलेलं नाही, इथं मार्जिन त्यांनी ड्रॉ केलेली नाही, तर त्यांनी त्याची एवढी जागा गेली असती, समजा त्याची एवढी जागा मार्जिनमध्ये गेली असती आणि त्याने इकडून लिहायला सुरुवात केलं असतं, तर त्याला सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे स्पेस जास्त लागला असतं ॲन्सर लिहायला. ॲन्सर लॉंग दिसलं असतं आणि चेक करणारा पण समजा एखादीची मेंटॅलिटी कशी असते, अरे ॲन्सर लॉंग दिसते बरोबर असेल बरं का, तो पण मार्क काही वेळेस देऊन टाकतो असेच. त्यामुळे ॲन्सर लिहिताना ॲन्सर जेवढं तुमचं लॉंग असेल तेवढं चांगलं. आणि त्यानंतर याचा मेन फायदा असा होतो की जेव्हा पण आपण क्वेश्चन लिहितो, समजा क्वेश्चन नंबर एने इथं 5 लिहिलेला आहे, तर क्वेश्चन नंबर 5चा ए जो आहे तो ए आपण इथेही लिहू शकतो आणि इथे लिहिल्यानंतर जो काही चेक करणार आहे त्याला डायरेक्ट समजून जाईल क्वेश्चन नंबर 5 इथे त्याचा ए इथे लिहिलेला आहे. त्याचबरोबर समजा 5 इथे संपला माझा, तर लगेच इथं मी बी पण चालू करू शकतो किंवा नवीन पेजवरती पण चालू करू शकतो बी. तर त्यामुळे दुसरा फायदा म्हणजे आपल्याला तिथं सब क्वेश्चन लिहिता येतो. तिसरा फायदा म्हणजे जेव्हा पण चेक करणारा येतो, चेक करतो, तर तो त्याचे मार्क्स इथं देऊ शकतो. म्हणजे पण त्याला दिसायला पण सोपं जाईल आणि त्याला काउंटिंगला पण सोपं जाईल. मित्रांनो, आपल्याला त्याला जेवढं सोपं जाईल तेवढे आपल्याला जास्त मार्क मिळायचे चान्सेस वाढतात. त्यामुळे आपला पेपर जेवढा क्लीन असेल, जेवढा नीट आपण रिप्रेझेंटेशन वगैरे केलं असेल तेवढं चांगलं असणार आहे. मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा पण तुम्हाला समजा क्वेश्चन पेपर मिळते, समजा ही क्वेश्चन पेपर आहे मला मिळाली, तर डायरेक्ट समजा क्वेश्चन नंबर 1 आहे, अरे हा पहिला येतोय मला तर पहिला लिहून काढा, असं नाही करायचं आहे. तर सगळ्यात मेन गोष्ट काय करायची, सगळ्यात पहिल्यांदा सर्व जेवढे क्वेश्चन आहे तेवढे क्वेश्चन्स वाचा. त्यामध्ये बघा की आपल्याला कोणता येते, कोणत्या सेटमधले आपल्याला जास्त क्वेश्चन येत आहे आणि त्यानंतरच सेट सिलेक्ट करा. समजा या 2 सेट आहे, समजा हा 2 क्वेश्चन आहे, यापैकी मला पहिल्या सेटमधले सर्व क्वेश्चन येत आहे आणि बी मधला एखादा क्वेश्चन येत नाही, तर मी क्वेश्चन नंबर 1चा सेट हा सिलेक्ट करेल आणि त्यामधले मला सगळे क्वेश्चन येत आहे तर मी ते अटेम्प्ट करेल. आणि त्यामध्ये पण अटेम्प्ट करताना काय करा मित्रांनो, सिक्वेन्स मेंटेन करा. समजा क्वेश्चन नंबर 1 आहे, तर इथं मी क्वेश्चन नंबर 1 दिला, तर 1चा ए पहिले घ्या, त्यानंतर बी घ्या, ए घ्या, नंतर बी घ्या, असं एक सिक्वेन्स मेंटेन करा मित्रांनो. कारण जर तुम्ही सिक्वेन्स मेंटेन केला तर तुमच्यासाठी पण फायद्याचं असणार आहे आणि चेकरसाठी पण फायद्याचं असणार आहे. ते कसं, आपण जेव्हा सिक्वेन्स मेंटेन करतो मित्रांनो, तेव्हा पण आपल्याला ॲनालिसिस करायला सोपं जाईल की आपण हा क्वेश्चन लिहिला आहे, हा लिहिला आहे, अरे हा तर राहून गेला माझा, हा लिहायला लागेल. त्याच्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, सिक्वेन्स मेंटेन करा. त्याचबरोबर चेकरसाठी काय इम्पॉर्टंट असणार आहे मित्रांनो, चेकिंग करताना पण त्याला त्याचे मार्क्स द्यायचे असतात आणि ते मार्क्स जर समजा आपण ह्या पेजवर ए लिहिला
त्याच्या खाली सी लिहिला, त्याच्या खाली डी लिहिला, उलटापालटा सिक्वेन्स केला तर त्याला अवघड होऊन जातं मित्रांनो मार्क्स देण्यासाठी. जेवढं मित्रांनो त्याच्यासाठी सोपं होईल तेवढे आपले मार्क्स हे इन्क्रीज होणार आहे. त्यामुळे एक प्रॉपर सिक्वेन्स मेंटेन करा, आपल्यासाठी पण चांगलं आणि त्याच्यासाठी पण चांगलं. तिसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही आन्सर लिहिताय ते आन्सर पॉईंट्समध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. जर आपण आन्सर पॉईंट्समध्ये लिहिलं तर आपलं आन्सर हे इफेक्टिव्ह वाटतं आणि त्यामुळे एक्झामिनेटरला पण चेक करायला सोपं जातं. हा एक मुद्दा असणार मित्रांनो. तिसरा मुद्दा असणार मित्रांनो समजा डायग्रामचा. समजा एखादा क्वेश्चन आहे त्यामध्ये डायग्राम आहे, तर समजा याच्यामध्ये तर कुठं डायग्राम नाही आहे, तर मी एक रफ पेज घेतो. तर मित्रांनो समजा एक क्वेश्चन आहे, समजा क्वेश्चन नंबर आहे काहीतरी, क्वेश्चन नंबर 2 आहे समजा, त्यामध्ये मला डायग्राम आहे एमध्ये. तर एमध्ये मला डायग्राम काढायची. तसं काय वरती काय करा मित्रांनो, थोडीशी त्याच्याबद्दल थेरी वगैरे लिहा, डेफिनेशन म्हणा हे ते म्हणा ते लिहून टाका आणि त्यानंतर खाली जी आहे खाली डायग्राम काढा आणि ती डायग्राम एकदम नीट असली पाहिजे, क्लीन असली पाहिजे. त्याचबरोबर त्याची लेबलिंग प्रॉपर असली पाहिजे मित्रांनो आणि ती डायग्राम काढताना पेन्सिलचा वापर करा. त्याचबरोबर डायग्राम वगैरे काढून झाली का त्याला एक साईडने असा बॉक्स काढा आणि बॉक्स काढल्यानंतर खाली त्याचं नाव देऊन टाका त्या डायग्रामचं. जर डायग्रामला नाव वगैरे नसेल तर द्यायची काहीच गरज नाही आहे. ठीक आहे. बाकी ही जर तुम्ही पद्धत डायग्राम केली त्यानंतर खाली त्याचे पॉईंट्स वगैरे मेन्शन केले, त्याच्यामधले जे काही समजा त्याच्यामध्ये जे काही टायटल वगैरे ते मेन्शन केलं आणि त्याची थोडीशी इन्फॉर्मेशन लिहिली तेवढं बास होऊन जातं मित्रांनो. काही वेळेस काय होतं, चेकरला तुमचा एकच पेपर नाही चेक करायचा आहे, त्याला हजारो पेपर चेक करायचे. त्याच्यामुळे डायग्राम जर तुम्ही प्रॉपर काढली तर तुमच्या डायग्रामवर काय करतो, अरे हो डायग्राम बरोबर आहे, लेबलिंग प्रॉपर केलेलं आहे, फुल मार्क्स देऊन टाकतो तुम्हाला. त्याच्यामुळे डायग्राम हीच मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. जेवढी तुमची प्रॉपर असणार आहे, जेवढे मेंटेन तुम्ही करणार डायग्राम तेवढे तुमचे मार्क्स वाढायचे चान्सेस वाढणार आहे. त्याच्यामुळे डायग्राम ॲक्युरेट करून जा, तो नक्कीच फायदा तुम्हाला होणार आहे. मित्रांनो शेवटची गोष्ट म्हणजे अशी की समजा एखादा क्वेश्चन तुमचा लिहायचा राहिला आहे तर काही वेळ कमी असेल तर सोडून द्या, पण ही गोष्ट करा. तर ही गोष्ट काय आहे की जो काही तुमचा पेपर आहे त्यामध्ये कीवर्ड्स असणार आहे, जे कीवर्ड्स असणार आहे ते हायलाईट करा मित्रांनो. कीवर्ड्स हायलाईट केल्यानंतर जो काही चेकर आहे तो बाकीच्या काही गोष्टी पाहत नाही बसत, पण तुम्ही जे काही हायलाईट केलेले कीवर्ड्स आहे ते त्याला लवकर दिसणार आहे. त्याच्यामुळे तुमचे मार्क्स हे इन्क्रीज होण्याचे चान्सेस पण वाढणार आहे. त्याच्यामुळे कीवर्ड्स हायलाईट करायला विसरू नका मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका.